वर्धा जिल्ह्यातील जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 मध्ये कार्यकाळ संपलेल्या 315 ग्रामपंचायती यांनी वर्धा जिल्हा सरपंच संघटनातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती। 10 एप्रिलला सुनवाई दरम्यान न्यायालयाने 20 फेब्रुवारी 2026 रोजीच्या परिपत्रकाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश व प्रतिवादी विशेषतः राज्य शासन यांना दिले होते। न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून 315 सरपंचांची तात्काळ प्रशासक म्हणून नियुक्तीचे आदेश द्यावे, अन्यथा सरपंच संघटना जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषण करणार असा इशारा निवेदनातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला होता। मात्र या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढला नसल्याने शेवटी 24 एप्रिलला 45 डिग्री तापमानात सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात सरपंच संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले असून पहिल्याच दिवशी आंदोलनस्थळी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी भेट दिली असून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे असे ठाम मत व्यक्त केले। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क करणार असे आश्वासन त्यांनी दिले। या आंदोलनात जिल्ह्यात आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित झाले। महाराष्ट्र T24 करिता सतीश काळे, वर्धा। सरपंच संघटनेच्या ठिकाणी आजपासून आंदोलन उपोषण सुरू केले। आपण पाहिलं तर विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला आहे आणि अशाही परिस्थितीत सरपंचांना त्यांच्या मागण्यांसाठी बसावं लागतंय। हे असं व्हायला नको आणि त्यासाठीच मी माननीय मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी देखील संवाद साधणार आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या त्या रास्त आहेत, कोर्टाच्या निर्णयाचं अंमल करणं, सरपंचांना जे अधिकार दिलेले आहेत प्रशासकीय ते अबाधित राहावे। 25-26 आहेत त्यांना तर मिळालेलेच आहेत, परंतु 24-25 मधले जे आहेत सरपंच त्यांना देखील प्रशासकीय अधिकार मिळाले, प्रशासक म्हणून त्यांना जबाबदारी द्यावी या मागणीसाठी ते बसले आहेत। कारण सरपंच हेच खरे गावाचा पूर्ण या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे आणि त्यामुळे जर का प्रशासकच नसेल तर सरपंचालाच माहीत असते की गावात काय परिस्थिती आहे, काय चाललं आहे, कशाची मागणी केली पाहिजे आणि त्यामुळे यांना प्रशासक म्हणून जबाबदारी दिल्यास पुढील निवडणुका होईपर्यंत गाव पातळीचा जो गाडा आहे ते हेच लोक ओढत असतात आणि त्यामुळे त्यांना ते अधिकार मिळाले पाहिजे। आत्ता संबंधित लोकांशी मी आज पत्रव्यवहार असेल किंवा फोनवर संभाषण करणारच आहे, परंतु आज मी या ठिकाणी भेट दिली आहे आणि नक्कीच ते जर का मुद्दा सॉल्व्ह झाला नाही तर पुढे येणारं अधिवेशन आहेच, परंतु मला वाटत नाही ती वेळ येईल, कारण कोर्टाने आदेश दिले आहेत त्या आदेशाचं अंमलबजावणी करणं हे प्रशासनाचं काम आहे आणि ते त्यांनी केलंच पाहिजे। सरपंचांना न्याय मिळालाच पाहिजे, सरपंचांना न्याय मिळालाच पाहिजे। सरपंच संघटनेचा विजय असो, सरपंच संघटनेचा विजय असो। सरपंच संघटना जिंदाबाद, सरपंच संघटना जिंदाबाद। सरपंचांना न्याय मिळालाच पाहिजे, सरपंचांना न्याय मिळालाच पाहिजे। भारत माता की जय।